नमस्कार, मी डॉक्टर ज्योतिर्लिंग मुळे, डायरेक्टर नोबेल अकॅडमी, जनरल फिजिशियन अँड सर्जन, श्री अष्टविनायक क्लिनिक, आळंदी. आपण आज खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे डॉक्टर जॉब क्रायसिस इन इंडिया. तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलच्या रिॲलिटीबद्दल बोलणार आहोत. तसेच त्यामध्ये रिॲलिटी, त्याचे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स काय आहेत, डॉक्टर जॉब क्रायसिस इन इंडिया याच्याबद्दल पण बोलणार आहोत. तर एक जनरल आढावा जर आपण घेतला, तर आपल्या नॅशनल मेडिकल कमिशननुसार आपल्या भारतामध्ये टोटल एम-बी-बी-एसचे 1,29,026 सीट आहेत एम-बी-बी-एसचे. त्यानंतर बी-एम-एसचे जर बघितले आपण, तर बी-एम-एसचे 52,720 सीट्स आहेत आणि त्यानंतर बी-एच-एम-एस वेगळेच राहिले, बी-यू-एम-एस वेगळेच राहिले. म्हणजे अशा प्रकारे बघितलं तर जवळ-जवळ एक समथिंग एक 2.5 लाखापर्यंत दरवर्षी मेडिकल ग्रॅज्युएट म्हणजे प्रॅक्टिशनर आहेत, ते काय होतायत बाहेर पडतायत. तर यामुळे काय होतंय, सॅच्युरेशन खूप वाढतंय. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, अ, अ, गावाच्या लेव्हलला पण जे एम-बी-बी-एस प्रॅक्टिशनर आहेत ते येत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी पण वेगवेगळ्या सुविधा आढळत आहेत. जसं की सोनोग्राफी, एम-आर-आय, सीटी स्कॅन सगळे आय-सी-यू सेटअप, कॅथ लॅब पण होत आहेत तालुक्याच्या ठिकाणी. पण आपण जर पहिलं आढावा घेतला, तर पहिलं अशा जास्त मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या. आता मी ज्यावेळेस साताऱ्याला ग्रॅज्युएशनला होतो, तर त्यावेळेस एकच कॅथ लॅब होती साताऱ्यामध्ये. आता एक 5-6 कॅथ लॅब आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, तर ग्रॅज्युएशनचे सीट्स वाढतायत. त्यासोबत जे स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटीचे पण प्रमाण वाढत आहे. सॅच्युरेशन वाढत आहे. जी पेशंटची संख्या आहे, ती त्या प्रमाणात वाढत नाहीये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला, की जे जुने प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा जुने लोकांच्या ओळखी आहेत त्या हॉस्पिटलला, तर लोक काय करतात, तिकडे जातात. क्लिनिकच्या लेव्हलला पण तसंच होतं. जे जुने प्रॅक्टिशनर आहेत, त्यांच्याकडेच पेशंट जास्त जातात. नवीन प्रॅक्टिशनरकडे पेशंट जास्त येत नाहीत. कारण पहिले जे प्रॅक्टिशनर आहेत, तर त्यांचं जी प्रॅक्टिस आहे ती सेट झालेली असते. कारण ज्यावेळेस कोणच नव्हतं त्यावेळेस ते होते. तर ती त्यांची मेहनत आहे, त्यांचा परिश्रम आहे. तसेच त्यांचं अगोदर म्हणजे खूपच पूर्वी प्रॅक्टिस चालू झालेली त्याच्यामुळे त्यांना तो रिझल्ट आहे. आता नवीन जे प्रॅक्टिशनर आहेत, फॉर एक्झाम्पल प्लेन प्लेन ग्रॅज्युएट, मग ते कोणी पण असू दे, ते एम-बी-बी-एस असू दे, बी-एम-एस असू दे, बी-एच-एम-एस असू दे. या सगळ्यांचे एकच हाल आहेत. खूप प्रॉब्लेमॅटिक आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणं आणि या विषयावर आपण बोललेलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. बोललं पाहिजे म्हणजे बोललं पाहिजे. कारण या विषयावर आपण ओपनली बोलत नाहीयेत, की डॉक्टर हा एक खूप प्रेस्टिजियस डिग्री आहे. आपण एवढं नीटचा अभ्यास करतो. एक 5.5 वर्ष आपण ग्रॅज्युएशनमध्येच घालतो आणि त्यानंतर आपल्याला अशा कंडिशन फेस कराव्या लागतात. अनएम्प्लॉयबिलिटी पण फेस करावं लागतं. याबद्दल कोणी बोलत नाही. पण कुणीतरी बोललं पाहिजे. आपण जोपर्यंत बोलत नाहीत ह्या गोष्टीवर, जोपर्यंत चर्चा करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला कोण सोडू शकणार नाही. आपल्याला कोणी दुसरं वाचवू शकणार नाही. आपल्याला आपणच वाचू शकतो आणि त्याबद्दल आपण 100% डिस्कशन केलं पाहिजे. याच्यावर उपाय काय आहेत? या गोष्टीवर पण आपण काय केलं पाहिजे, थोडासा विचार केला पाहिजे. तर त्याच गोष्टींबद्दल मी रील टाकली होती. तर त्यावर मी हा लाँग व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि डिस्कस करणार आहोत. तर बघूया चला, डॉक्टर जॉब क्रायसिस इन इंडिया. आता हा व्हिडिओ बनवला मी. आता रिॲलिटी बेस आहे. आता मी मागे सांगितल्यामुळे सॅच्युरेशन खूप वाढते सगळ्याच ग्रॅज्युएटचं. आता आणि हा जो व्हिडिओ आहे मोटिव्हेशनल नाही, रिॲलिटी बेस आहे. तर हा व्हिडिओ कुणासाठी आहे? हा व्हिडिओ जे विद्यार्थी एम-बी-बी-एसला, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन लेव्हलला आहेत, एम-बी-बी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस तसेच जे विद्यार्थी 11-12ला आहेत, नीटची तयारी करतात, त्यांना पण या गोष्टींचं समजलं पाहिजे, की सध्याची कंडिशन काय आहे, काय रिॲलिटी आहे. तसेच जे पास आउट झालेले आहेत, त्यांच्याबद्दल पण आहे. आता एक कॉमन मिथ आहे, आपण जे एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-एम-एस हे केलं, की आपल्याला गॅरंटीड जॉब लागतो. पण रिॲलिटी खूप वेगळी आहे. सॅच्युरेशन वाढत आहे, तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाहीयेत. बरोबर. एक मागे मी आता तामिळनाडूमध्ये एक केस बघितली होती, की ते Zomatoचं का काम करत होता तामिळनाडूमध्ये एक मेडिकल स्टुडंट. म्हणजे अशा सिच्युएशन येत आहेत. आता ही इनिशियली एकच केस आली म्हणून आपण पूर्ण नाही करू शकत. पण मेडिकल ग्रॅज्युएटच आहे तो, बरोबर. एका परिस्थिती येते म्हणजे आपण थोडं कॉशियस झालेलं पाहिजे. या गोष्टींवर बोललं पाहिजे. तसेच मागं राजस्थान, दिल्ली इथं मेडिकल ऑफिसर म्हणून पोस्ट निघाल्या होत्या. तर त्या पोस्टला खूप सारे इंटरव्ह्यूला एम-बी-बी-एसचे स्टुडंट आले होते. म्हणजे सॅच्युरेशन. कुठेही जर प्लेन ॲडव्हर्टाइज निघाली एम-बी-बी-एस वगैरे, बी-एम-एस, बी-एच-एमएससाठी तर खूप गर्दी असते त्या ठिकाणी. हे आपण बघितलं. तसेच आता ह्या ज्या भरतीच्या किंवा स्पर्धा परीक्षा ज्या असतात. आता एम-पी-एस-सीमध्ये पण डॉक्टर लोक आहेत. बरोबर. ते पण चांगला परफॉर्म करतात. यू-पी-एस-सीमध्ये पण आहेत. आता मी संभाजीनगरची न्यूज ऐकली होती भरतीची. तर त्या न्यूजमध्ये एक बी-डी-एस डॉक्टर पण होते. तर हा गंभीर विषय आहे. भरती म्हणजे पोलीस भरती, पोलीस कॉन्स्टेबलसाठी. बरोबर. तर त्यासाठी पण डॉक्टर. कारण आपण ऑलरेडी क्लास 2 आहोत आणि आपण जर क्लास 3 च्या पोस्टसाठी स्ट्रगल करत आहोत गव्हर्नमेंटच्या, तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे मला याबद्दल बोलायचंच होतं.
तर त्याबद्दल मी रील बनवली होती आणि हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर रिॲलिटी, स्ट्रगल आणि अनसर्टनिटी आहेच. आता प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जर बघितलं तरी पण प्रायव्हेट प्रॅक्टिसला हे यायला तुम्हाला रिस्पॉन्स यायला थोडासा वेळ लागतो आणि अनसर्टनिटी आहे यामध्ये. यामध्ये तुम्हाला जर तुमची प्रायव्हेट जागा नसेल, काही नसेल, तुम्हाला रेंट भरावा लागतो, लाईट बिल असतं. जर तुम्ही रिसेप्शनला कोण ठेवलं असेल त्यांचं पण पेमेंट द्यावं लागतं. हे फक्त मी क्लिनिकच्या सेटअपचं सांगतोय. तर या गोष्टी सगळा खर्च करता येतो आणि इनिशियल डेज असतात, तर ते खूप डिफिकल्ट असतात. आता मला 1 वर्ष झालेलं आहे, तर माझं ठीक चालतं. एक 5-6 पेशंट मला होतात आणि आता आळंदीमध्ये असल्यामुळे 5-6 जरी झाले तर ठीक आहे. माझं वरती अकॅडमी आहे, नोबल अकॅडमी. ते पॅरलली मी चालू केलेलं आहे. तर सांगायचं का तात्पर्य मला एवढंच आहे, स्ट्रगल खूप वाढलेला आहे आणि अनसर्टनिटी पण खूप आपल्याला आहे. आपण फक्त प्लेन ग्रॅज्युएट होऊन आपल्याला लगेच कुठेतरी जॉब भेटेल, तर ही एक कॉमन मिथ आहे आणि रिॲलिटीमध्ये एकदम बाद होत आहे. तर याबद्दल आपण बोललं पाहिजे. आता प्रायव्हेट हॉस्पिटलची रिॲलिटी सांगेल. आता कोणताही ग्रॅज्युएट असू द्या, एम-बी-बी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, तर एवढी सॅलरी भेटत नाही. एक जास्तीत जास्त 20,000 ते 35,000 असते. आता मी बी-व्ही-जीमध्ये होतो 24 अवरला, तर मला एक 56,000 पर्यंत पेमेंट यायचं होतं बी-व्ही-जी म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये. पण ज्यावेळेस मी प्रायव्हेटला इथं जॉइन केलं पुण्यामध्ये, तर मला फक्त एक 32,000च पेमेंट होतं. त्यात बी अनसर्टनिटी, परत एकदम कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये खूप डेंजर कार्यक्रम असतो सगळा. एकदम अनसर्टनिटी. तसेच तुमच्या राउंडमध्ये ड्युट्या लागतात. हो ना, चेंजिंगमध्ये आज मॉर्निंग, उद्या इव्हनिंग लागू शकते, नंतर नाईट लागू शकते. असं रोटेशनमध्ये शिफ्ट असतात. एकदम आपण तर तसा जॉब करता आपण बॉन्डेड लेबर आहोत का काय अशी पण फिलिंग येते. कारण आपल्याला इमर्जन्सीमध्ये कधी जर सुट्टी पाहिजे असेल, तर सुट्टी पण भेटत नाही खूप वेळा. एका सुट्टीसाठी पण खूप आपल्याला हे करावं लागतं कशा पण कंडिशनमध्ये आणि पेमेंट पण खूप आहे. आता बी-एच-एम-एसचे ग्रॅज्युएट होते माझ्यासोबत काही, तर एक 15,000-15,000 काम करणारे पण पोरं आहेत. आपल्याला ग्रॅज्युएट व्हायलाच मग एक 12वी पर्यंत आपल्याला किती 18 वर्ष असतात आणि नंतरचे एक 6 वर्ष धरले. 18 आणि 6 24 वर्ष म्हणजे 24 वर्षापर्यंत आपण शिकतो ग्रॅज्युएशन लेव्हलपर्यंत. ते कशासाठी 15,000च्या पगारासाठी शिकतोय का? तर हे नाही, अशा प्रकारे नाही. आपण खर्च केलेला आहे, एवढा इनपुट टाकलेला, त्याचा आउटपुट तेवढा यायला पाहिजे आणि जर येत नसेल, तर उपयोग नाहीये. बरोबर. आणि ती जी ड्युटी आहे ती पण कधी-कधी 8 तासाची 12 तास होऊ शकते किंवा डबल होऊ शकते प्रायव्हेटमध्ये. तसेच हे कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब असतात. आता तुम्ही मेडिकल ऑफिसर जरी झालात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गव्हर्नमेंटमध्ये. आता हे सेकंड मेडिकल ऑफिसर म्हणून बी-एम-एस वाल्यांना घेतात आणि एम-बी-बी-एस वाल्याला फर्स्ट मेडिकल ऑफिसर म्हणून पण घेतात. पण कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आहे. जोपर्यंत पूर्ण कंडिशन झाल्याशिवाय पूर्ण जर गव्हर्नमेंटने ॲडवाईस काढली असेल तर पर्मनंट असतो. नाहीतर कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आहे. म्हणजे अनसर्टनिटी आहे. आता बी-एम-एसच्या बाबतीत सांगाल तर सेकंड एम-ओ म्हणून घेतात. एम-बी-बी-एस मेडिकल ऑफिसर जात नाही. तिथं बी-एम-एस वाले जातात. जर तिथं एम-बी-बी-एस ग्रॅज्युएट आला तर बी-एम-एस वाल्याला तिथून जॉब सोडावा लागतो. म्हणजे एकदम अनसर्टनिटी आहे आणि दुसरी बाबत म्हणजे जर तुम्हाला म्हणजे हाच कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब जर पाहिजे असेल, तर खूप पापड प्यायला लागतात. तसेच करप्शन पण खूप आहे. आता मी माझ्या डोळ्याजवळ बघितलेलं आहे. कोण-कोण करप्शन करतं. आता हे मी इथं काही सांगत नाहीये. जर प्रायव्हेट कन्व्हर्सेशन झालं तर मी सांगू शकतो. मी सर्व जवळून बघितलेले आहेत ह्या सगळ्या करप्शनच्या गोष्टी. तर जॉब सिक्युरिटी बिलकुल नाहीये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तसेच हे मेडिकल ऑफिसर म्हणतो आपण त्याच्यामध्ये पण. आता हे कोण आपल्याला कुणीच का नाही सांगत? नाही सांगत. कारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू देत, तर हे काय आहे एक बिझनेस आहे. आता बिझनेसवाले तुम्हाला रिॲलिटी थोडीच सांगतील, बरोबर? तर ते कोणी सांगत नाही. कोचिंग इंडस्ट्री आता बरेच नीटमध्ये वगैरे काय होतात, जे टॉपर येतात तसेच हे होतात, तर त्यांना हायलाइट केलं जातं. त्यांच्या मोटिव्हेशनल स्टोरी सांगितल्या जातात. पण नीटमध्ये सिलेक्ट होणं, ग्रॅज्युएशन करणं हे काय एकदम सक्सेस नाहीये. तर हे सक्सेस म्हणजे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये येणं किंवा तुम्ही नंतर चांगला इन्कम सोर्स करणं. तुम्ही एम-बी-बी-एस व्हा, बी-एम-एस व्हा, बी-एच-एम-एस व्हा, लास्टला तुमचं सक्सेस हे तुम्ही किती कमावता याच्यामध्येच केलं जातं. ही जाणीव आपल्याला कधीच कळून देत नाही. ज्यावेळेस आपण पूर्ण सगळं रिॲलिटी फेस करायला लागतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, की आपण कोणताही ग्रॅज्युएट असू देत, त्याच्यापेक्षा आपण किती कमावतो ह्याला महत्त्व आहे. बरोबर. तसेच ज्या प्रायव्हेट कॉलेजच्या फीस आहेत, बरोबर, खूप असतात जास्त. आता हे काही सांगत नाही मी. बाबा माझं पेमेंट शीटवर जर म्हटलं एखादं ॲडमिशन घ्यायचं तर 25-25, 30-30, 50-50 लाखापर्यंत एम-बी-बी-एसचं तर कोटी-कोटीपर्यंत ॲडमिशन असतं. तसेच फेक स्टोरीज पण सांगितल्या जातात, की असा अभ्यास केला, तसा अभ्यास केला, ॲडमिशन मिळवलं वगैरे अशा प्रकारे. त्यामुळे तुम्हाला कोणी सांगत नाही या गोष्टीबद्दल. तर ही गोष्ट आपल्याला कोणीतरी सांगितली पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. खूप इम्पोर्टंट आहे. जवळ-जवळ आतापर्यंत माझ्या रीलला एक 7,000 व्ह्यू आलेले आहेत. म्हणजे मलाच नाही, एक 7,000 लोकांना हा प्रॉब्लेम फेस होतोय. बरोबर. तर ही लोकं काय आहेत, टोटली ओपन स्पेसला बोलत नाहीयेत. कारण भीती आहे, की जसं इंजिनिअरवाल्यांची हे झाली स्टोरीज बाहेर येत आहेत, 12,000 काम करतात, 8,000 काम करतात. आपली येऊ नये. पण जर आपल्यावर परिस्थिती येत आहे, तर आपण रिॲलिटी चेक करणं गरजेचं आहे. रिॲलिटीवर बोलणं गरजेचं आहे. बरोबर. कुणीतरी सुरुवात केली पाहिजे या गोष्टींवर बोलायला, तरच आपण आपलं फ्युचर सिक्युअर असणार आहे. आता
आपले जे डॉक्टर्स आहेत ते कुठे स्ट्रक होतात, कुठे थांबतात? पीजीचं ऑब्सेशन खूप असतं. आता एमबीबीएस असू देत, बीएमएस असू देत, बीएचएमएस. पीजीचं ऑब्सेशन खूप आहे. आता आमच्यामध्ये बीएमएस वाल्यांमध्ये पण पीजीचं ऑब्सेशन खूप आहे, की पीजी केली, पीजी केली, पीजी केली. कारण पीजी केल्यानंतरही ते काय फुल कन्सल्टंट होत नाहीत. प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जनरल प्रॅक्टिसच करतात. मग तुम्हाला जनरल प्रॅक्टिसच जर करायची तर पीजी कशाला करायची? तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्या-झाल्या पण प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता ना. आता माझ्या ओळखीचा बीएमएस, एमएस आहे. तो पण काय करतोय? जनरल प्रॅक्टिस करतोय. तर असं व्हायला नाही पाहिजे. तुम्ही ज्याच्यामध्ये पीजी केलंय त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन थोडंसं प्रॅक्टिस वाढवायला पाहिजे. तसेच आपल्याला काय असते डिग्री प्राईड असते, की मी माझं असं आहे, माझा एमबीबीएस आहे, बीएमएस आहे, मी असं करू का, मी तसं करू का? आपण त्याच स्ट्रक माइंडसेटमध्ये आपली जी ग्रॅज्युएटची जी अवस्था होती ती आपले जे हे आहे विहिरीतलं एखादं बेडूक असतं. तर त्या बेडकासारखी झाली, की आपल्याला आपलं मेडिकल फील्डच म्हणजे काय झालंय एक डबकं झालंय. आपण त्याच्या पलीकडे कधी बघतच नाही, की याच्या पलीकडे पण आपल्याला अपॉर्च्युनिटी असतात. तसेच बरेच विद्यार्थी प्लॅन वगैरे काहीच नसतो विद्यार्थ्यांचा. आता आता जर बघितलं तर आता पूर्ण 4.5 वर्ष 4th इयर फायनल इयर होईपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना साधं फोलेज पण करता येत नाही आणि आरटी पण टाकता येत नाही. साधं इंट्राकॅट पण टाकता येत नाही. हे सगळं ते इंटर्नशिपमध्ये जाऊन शिकतात. तर ह्या गोष्टी डायरेक्टली इंटर्नशिपमध्ये जाऊन करण्याच्या नाहीयेत. ह्या गोष्टी आपण अगोदरच केल्या पाहिजे. तुम्ही फर्स्ट इयर झाल्यानंतर सेकंड इयर पासून बाहेर जाऊ शकता प्रॅक्टिसला आणि शिकू शकता, स्किल घेऊ शकता. कारण तुम्ही आल्यानंतर कुठं एक्सपिरियन्स घ्यायचा म्हटल्यानंतर असं कोणी म्हणत नाही, की तुम्ही येऊ नका म्हणून. तर उलटं पेमेंट देतात तुम्हाला नाईटला जर तुम्ही केलं. तर तुम्ही ते लाजलं नाही पाहिजे. आता एमबीबीएस वाल्यांच्या बाबतीत पण तसंच होतं. त्यांना असं मग ते कंपेअर करतात, की मग मी बीएमएस वाल्यांसोबत कसं काम करू? माझी डिग्री मोठी आहे, असं काही नाहीये. आता आपल्याला अनुभव आहे. आता मी पहिला जे हे आहे पहिला इंट्राकॅट टाकायचा. मी नर्सकडून शिकलोय. आपल्याला जिथून शिकायला भेटते तिथं आपण जाऊन शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये मोठापणा नाही, कमीपणा नाही घेतला पाहिजे. कारण आपण फ्युचरमध्ये डॉक्टर होणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पेशंटला ट्रीट करणार आहोत. तर शिकण्यासाठी लाज नाही बाळगली पाहिजे. तर ते व्यवस्थित शिकलं पाहिजे. नंतर स्किल गॅप आहेत. मी सांगितल्याप्रमाणे इंटर्नशिपपर्यंत येईपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना साधं फोलेजही नाही टाकता येत आणि काहीच नाही करता येत. तर तसेच इमर्जन्सी हँडल करता येत नाही ह्या गोष्टी. तसेच टीचर्स पण येत नाहीत काही जे स्टुडंट्स असतात किंवा काही डॉक्टर्स असतात. म्हणजे खूप भयानक वास्तव आहे. म्हणजे एक 4-5 वर्ष निवांत असतात. इंटर्नशिपला आल्यानंतर सगळं शिकायचं असते. पण तसं नाही केलं पाहिजे, की सेकंड इयरपासूनच थोडंसं बाहेर पडलं पाहिजे आणि जिथं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं थोडंसं जॉइन करून एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आपल्या सगळ्या ग्रॅज्युएटनी आणि स्किल अक्वायर केलं पाहिजे. आयसीयूचं स्किल अक्वायर केलं पाहिजे, इमर्जन्सी स्किल अक्वायर केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. आता एक बिग ट्रुथ आहे. डिग्री डोंट मेक यू एम्प्लॉयबल, स्किल डू. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल 2 प्लेन ग्रॅज्युएट आहेत. प्लेन ग्रॅज्युएट म्हणजे त्यात मग ते सगळे झाले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर 2 प्लेन ग्रॅज्युएट आहेत. एकाला आयसीयू चांगल्या प्रकारे हँडल करता येतोय. त्याला सगळ्या प्रोसिजर येतात. इंट्युबेशन येतं, आरडी टाकता येतं, फोलेज येतं, इंट्राकॅथ येतं, सगळं येतंय. बरोबर. आणि एक प्लेन पास आउट आहे. त्याला काहीच येत नाहीये. तर जास्त पेमेंट तसेच जास्त डिमांड कोणाला असेल? हां, तर तो जास्त ज्याच्याकडे स्किल आहे. त्याच्यामुळं डिग्री असून उपयोग नाहीये. आपल्याला स्किल पण पाहिजे. आपल्या ज्या प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजर पण आपल्याला सगळ्या यायला पाहिजेत. बरोबर. आणि आपण वेगवेगळे स्किल पण अक्वायर केले पाहिजे मेडिकल फील्डमधले. आता याच्यामध्ये सोल्युशनचा ओव्हरव्ह्यू कसा सांगणार? प्लॅनिंग, स्किल आणि राइट डायरेक्शन. आपण आपण फर्स्ट इयर पासूनच एकदम झोपलेलं नाही पाहिजे. जरी फर्स्ट इयर जरी तुमचं स्किल झालं, तर सेकंड इयर पासून तरी प्लॅनिंग करायला पाहिजे. बाहेर आपण पडणार आहोत, काय करणार आहोत, कसं करणार आहोत. बरेच जे स्टुडंट्स आहेत ते प्लॅनिंग करत नाहीत. बरेच डॉक्टर्स आहेत ते प्लॅनिंग करत नाहीत आणि डायरेक्टली फायनल इयरला आल्यावर इंटर्नशिप झाल्यानंतर त्यांना लक्षात यायचं, आता आता पीजी करायचं आपल्याला आणि पीजी पण ह्यासाठी करायचं असतं, की त्यांनी 5 वर्षात त्यांनी प्रॅक्टिकली काहीच काय केलेलं असतंय, प्रॅक्टिकली काहीच बघितलेलं नसतंय. तसेच प्लॅनिंगही केलेली नसते. आता मी असे पण टॉपर बघितलेत, की ते युनिव्हर्सिटीमध्ये पण टॉपर आलेत, पण त्यांना साधे जे प्रोसिजर पण येत नाहीत. फोलेज येत नाही, ट्यूब इन्सर्शन येत नाही, तसेच इंट्राकॅथ येत नाही, ईसीजी रीडिंग पण येत नाही बेसिक, बरोबर. एक्स रीडिंग पण येत नाही. असे बेसिक स्किल पण येत नाही. पण आहे युनिव्हर्सिटी टॉपर. तर त्याला काही अर्थ नाहीये. आपण थोडंसं प्लॅनिंग केलं पाहिजे, स्किल अक्वायर केलं पाहिजे आणि त्या डायरेक्शनने आपण गेलं पाहिजे. आता सोल्युशनबद्दल आपण बोलूया. सोल्युशनमध्ये स्किल बिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. स्किल बिल्डिंग महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल आयसीयू हँडलिंग आपल्याला आलं पाहिजे. आता जे एमबीबीएसचे स्टुडंट आहेत, तसेच बीएमएसचे आहेत, बीएचएमएसचे आहेत. हे सगळेच ग्रॅज्युएट आयसीयूमध्ये काम करतात. आता एमबीबीएस असतील तर त्यांना नंतर पीजी केल्यानंतर कन्सल्टंट होता येतं. बरोबर. इंटेन्सिव्हिस्ट होता येतं. बीएमएस वाल्यांना वगैरे ते होता येत नाही. पण तुम्ही जर आयसीयू इमर्जन्सी हँडलिंग तसेच आयसीयूचं बेसिक माहीत असेल, तर तुम्ही चांगलं एम्प्लॉयमेंट घेऊ शकता किंवा चांगलं तुम्हाला पेमेंट येऊ शकतं एक 50-60 पर्यंत. बरोबर. तर अशा प्रकारे. तसेच तुम्हाला ईसीजी रीडिंग आलं पाहिजे. खूप बेसिक आहे. आता जे डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर पण असे असतात, की त्यांना ईसीजीचं बेसिक काही माहीत नसते. बरोबर. तर खूप सोपा प्रकार आहे. तुम्ही कोणताही जरी YouTubeवर कोर्स जरी एखादा बघितला, एक अर्ध्या तासाचा जरी व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला लक्षात येते काय नाहीये त्याच्यामध्ये. फक्त मेजरमेंट बघायचे आहेत आणि काय होतंय हे बघायचंय.
तर ते व्यवस्थित होऊ शकतं. ईसीजी पण तुम्हाला रीडिंग करता येऊ शकतो आणि खूप इम्पोर्टंट आहे. बरोबर. आणि आपल्या फॅमिलीमध्ये पण कोणावर जर आला तसं परिस्थिती, तर आपल्याला त्यावेळेस पण समजलं पाहिजे. तसेच प्रोसिजर आल्या पाहिजे सगळ्या. इंट्युबेशन आलं पाहिजे. आयसीयूमधल्या तर प्रोसिजर आल्या पाहिजे. जनरल पण प्रोसिजर आल्या पाहिजे. केलं फोलेज इन्सर्शन, आरटी इन्सर्शन, इंट्राकॅथ वगैरे. त्यानंतर आहे कम्युनिकेशन खूप इम्पोर्टंट आहे. आता बऱ्याच वेळा आपल्याकडे जर एखादा पेशंट आला, तर तो पेशंट कसा आहे, त्याचं एज्युकेशन कसं आहे, त्याच्यानुसार आपण शिकून त्या त्या पेशंटला कन्सल्ट केलं पाहिजे. त्याला थोडंसं काउन्सिलिंग केलं पाहिजे. नाहीतर पेशंट आहे 4थी फेल आणि आपण त्याला एकदम आयसीयूच्या प्रोसिजर शिकवून सांगतोय, ब्रेन ट्यूमर आहे, अशा-अशा प्रकारचं असतं, मॅलिग्नंट असतं, तसेच बिनाइन असतं. ते पेशंटला नाही कळणार. आपण साधं सांगायला पाहिजे, की ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये गाठ आहे, बरोबर. 2 प्रकारची असते. एक पसरू शकते, एक नाही पसरू शकत आणि कॅन्सरच्या गाठी असतात. एवढं सांगू शकतो आपण. तर अशा प्रकारे आपण त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये किंवा त्यांना समजेल अशा ह्याच्यामध्ये आपण कम्युनिकेट केलं पाहिजे. कम्युनिकेशन खूप इम्पोर्टंट आहे. जर तुमच्याकडे पेशंट येत असेल, तर तुम्ही फोनवर नाही बोललं पाहिजे. किती इम्पोर्टंट फोन असू दे. फोन ठेवला पाहिजे आणि पेशंटकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पेशंटच्या डोळ्यात डोळे टाकून बोला तुम्ही. पेशंटकडे बघून बोला. नाहीतर पेशंट तुम्हाला त्याची कंप्लेंट सांगतोय आणि तुम्ही मोबाईलमध्ये बघताय. तर ते इफेक्टिव्ह होत नाही. पेशंटला इग्नोर केल्यासारखं. पेशंटला खूप अटेंटिव्ह लागतं. बरोबर. तर कम्युनिकेशन खूप इम्पोर्टंट आहे. काउन्सिलिंग पण खूप इम्पोर्टंट आहे. तुम्हाला पेशंटशी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. पेशंटला समजेल अशा भाषेत एक्सप्लेन केलं पाहिजे आणि हे कधी होऊ शकतं, हे तुम्ही सेकंड इयरपासून जर बाहेर प्रॅक्टिसला जरी पडले, तर तुम्हाला पेशंट फेस करता येतात. बरोबर. पेशंटसोबत बोलणं होतं. पेशंटच्या नातेवाईकांसोबत बोलणं होतं. तर ते काउन्सिलिंग कम्युनिकेशन तुम्हाला आलं पाहिजे. अ, आता व्हाय स्किल मॅटर? तर हे सगळे स्किल आहेत. ते का मॅटर आहेत? आता ज्यांच्याकडे स्किल आहेत, त्यांनाच काय होतं, हॉस्पिटल, जे मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत, ते हायर करतात आणि पेमेंट त्याच्यानुसारच ठरतं, बरोबर. आणि जे डॉक्टरांना स्किल आहे, तेच डॉक्टर डिमांडमध्ये असतात. मी तुम्हाला सांगितलं, एक ग्रॅज्युएट आहे, त्याला काहीच प्रोसिजर येत नाहीत आणि दुसरा ग्रॅज्युएट आहे, त्याला आयसीयू हँडल येतं, सगळ्या इमर्जन्सी प्रोसिजर येतात, सगळ्या गोष्टी येतात. तर कुणाला हायर करणारे हॉस्पिटल? ज्याला सगळ्या प्रोसिजर येत आहेत, त्याच्याकडे सगळं स्किल आहे, त्याला हायर करणार आहे. तर अशा प्रकारे स्किल खूप इम्पोर्टंट आहे, ते आपण एक्वायर केलं पाहिजे. सोल्युशन टू करियर पाथ्स, बरोबर. आता पीजी फक्त ऑप्शन नाहीये, बरोबर. फक्त पीजी म्हणजेच ऑप्शन आहे का? फक्त मेडिकल प्रॅक्टिस करणं म्हणजेच ऑप्शन आहे का? नाहीये. तर भरपूर सगळे ऑप्शन आहेत आपल्याकडे. तुम्ही याच्यामध्ये स्वतःचा कोचिंग बिझनेस चालू करू शकता, बरोबर. आता तुम्ही पूर्ण वयाची जर ग्रॅज्युएशनपर्यंत 24 वर्ष काय मेडिकल फील्डमध्ये दिल्यात, तुमची ऑलरेडी बायोलॉजी चांगली असते. जर तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही बायोलॉजी टीचिंग करू शकता 11th-12th तसेच लोअर स्टँडर्डला पण सायन्स तुम्ही टीच करू शकता. खूप बेसिक लेव्हलचं असतं. मी पण बायोलॉजी टीच करतो, तसेच सायन्स पण टीच करतो. तर एवढं काही डिफिकल्ट नसतंय. तुम्ही जेवढ्या लेव्हलचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही खूप सुंदर प्रकारे समजून सांगू शकता, की जे ज्यांचं एम-एससी झूलॉजी, बॉटनीमध्ये झालेलं आहे, ते नाही सांगू शकत. तर त्याच्यापेक्षा जास्त डीपमध्ये तुम्ही सांगू शकता. कारण तुम्ही डिसेक्शन पर्यंत गेलेला आहात. तुम्ही ईच अँड एव्हरी ऑर्गन एकदम 360 बघितलेलं आहे. त्याचे मेजरमेंट माहीत असतात तुम्हाला, त्याच्या भावती काय आहे, हे सगळ्या गोष्टी माहीत असतात. तसेच बॉटनी, झूलॉजी तुम्ही एकदम डिटेलमध्ये आणि खूप छान छान प्रकारे तुम्ही टीचिंग करू शकता, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. हे खालच्या लेव्हलचं झालं. जर तुम्हाला वरच्या लेव्हलचं जर टीचिंग अकॅडमीमध्ये जायचं असेल, तर त्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता पीजी करून, बरोबर. त्याच्यामध्ये पण खूप स्कोप आहे. नंतर तुम्ही ऑनलाईन टीचिंग करू करू शकता, YouTube ओपन करू शकता. कोणतेही मेडिकल रिलेटेड कोर्सेस पण बनवू शकता तुम्ही. तसेच खालचे ग्रॅज्युएशन लेव्हलचे पण तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. तसेच 11th-12th साठी बायोचे पण व्हिडिओज बनवू शकता. तसेच सायन्सचे कोर्सेस पण तुम्ही टाकू शकता YouTubeवर, बरोबर. अ, नंतर पब्लिक हेल्थमध्ये एम-पी-एच कोर्स करून एन-जी-ओमध्ये पण जाऊ शकता तुम्ही. गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये पण इन्व्हॉल्व होऊ शकता. तसेच करियर पाथ दुसऱ्यामध्ये फार्मा आणि रिसर्च सेक्टरमध्ये पण जाऊ शकता तुम्ही. मेडिकल ॲडवायझर म्हणून, क्लिनिकल रिसर्चर म्हणून आणि तसेच मेडिकल रायटिंगसाठी. तसेच कंटेंट क्रिएशनमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे YouTubeवर तुम्ही वेगवेगळे बायोलॉजी रिलेटेड कोर्स टाकू शकता, सायन्स रिलेटेड कोर्स करू शकता. तसेच मेडिकल फील्डच्या रिलेटेड पण कोर्सेस टाकू शकता, आहे ना. तर कंटेंट क्रिएशन म्हणून तर मी माझं उदाहरण देईन. मी YouTubeवर आतापर्यंत जास्त कंटेंट टाकलेलं नाहीये. पण मी एक चिकन पॉक्सचा व्हिडिओ टाकलेला. एक 6,000 व्ह्यू आहेत. म्हणजे लोकांना गरज आहे तुमच्या कंटेंटची. फक्त त्यांच्या समजेल अशा भाषेत आपण टाकलं पाहिजे. तसेच वेगवेगळे कोर्सेस पण तुम्ही लॉन्च करू शकता मेडिकल फील्ड रिलेटेड. तसेच खालचे 11th-12th हां. तर यामधून आपण काय केलं पाहिजे, एक पर्सनल ब्रँड तयार केला पाहिजे. आपल्याकडे ज्ञान तर खूप महत्त्वाचं आहे. नॉलेज इम्पोर्टंट आहे. स्किल पण इम्पोर्टंट आहे आणि कम्युनिकेशन पण महत्त्वाचं आहे. तुम्ही डॉक्टर होऊ शकता, तसेच एज्युकेटर पण होऊ शकता. बऱ्याच जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना काय वाटतं, आपण प्रॅक्टिसमध्ये खूप स्ट्रगल करतोय, आपल्याला पेशंट कमी येत आहेत. पण हा स्ट्रगल आहे. आता तुमचा स्ट्रगल आहे म्हणजे फेल्युअर आहे का? नाहीये. आता तुम्ही जर एखाद्या लोकॅलिटीला जनरल प्रॅक्टिस चालू केली आहे. तुमचा जन्म 1997 चा आहे आणि एखादा व्यक्ती ती जर 1997 पासून जर प्रॅक्टिस करतोय, तर ऑलरेडी तुमचा जन्म झाला त्यावेळेसपासून जर एखादा व्यक्ती किंवा एखादे डॉक्टर आहे ते प्रॅक्टिस करतायत, तर तो त्यांचा स्ट्रगल आहे. त्यांनी घेतलेली मेहनत आहे. त्यांच्याबद्दलचा ट्रस्ट आहे.
बाकीच्या पीपलमध्ये तो त्यांनी कमवलेला आहे आतापर्यंत, तो आपल्याकडे नाहीये. पण बरोबर. तर तो आपल्याला कमवायचा. पेशंटचा जो ट्रस्ट आहे, बरोबर. तर तो तुम्ही ट्रस्ट आहे तो कमावला पाहिजे. तसेच पेशन्स ठेवले पाहिजे. आपल्या मेडिकल फील्डमध्ये प्रॅक्टिससाठी पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही आता ते पहिले दिवस होते, की तुम्ही क्लिनिक ओपन केली, 30-40 पेशंट झाले. नाहीये. हार्डली 5-6 जरी पेशंट तुम्हाला डेली झाले, तर खूप मोठा म्हणजे खूप मोठा अचीव्ह केल्यासारखं आहे. 10-20 तर ते नंतर आहे. जसं-जसं तुमचं वय वाढेल, तसे-तसे तुमची प्रॅक्टिस काय होते, फुलते. तसं-तसं तुम्हाला जास्त पेशंट येतात. कारण जनरली जे पास आउट डॉक्टर झालेले आहेत, त्यांच्याकडे लोकं एक्सपिरियन्स नाही आहे, अशा व्ह्यू न बघतात. जरी तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला असेल, आता मी पण क्लिनिकमध्ये असताना बऱ्याच वेळा बघतो. आता मी पार सेकंड इयरपासून प्रॅक्टिसला आहे. सेकंड इयरमध्ये पण होतो, थर्ड इयरला पण होतो, फोर्थ इयरला पण होतो आणि फायनल इयरला पण होतो आणि इंटर्नशिपमध्ये असताना मी इंटर्नशिपसोबत दुसरे पण हॉस्पिटल केलेले आहेत. तर एवढा सगळा एक्सपिरियन्स आहे मला. तरी पण पेशंट आल्यानंतर पेशंटला असं वाटतं, की हां, डॉक्टरचं वय कमी आहे. पेशंटचा व्ह्यू बदलतो त्यावरून. तर साहजिक आहे की तुमच्या बाबतीत ते सगळ्यांच्या बाबतीत तसंच होतं. आता जे प्रॅक्टिशनर आहे त्यांच्याकडे लाईन लागलेली असते किंवा लोक वेटिंगला बसले त्यांच्यासोबतही असंच झालं असेल की नवीन-नवीन डॉक्टरकडे जाऊ नको. पण पेशंट आल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला काय केलं पाहिजे, काउन्सिल केलं पाहिजे आणि व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे. त्या पेशंटचा आपण ट्रस्ट जिंकला पाहिजे. त्याच्यानंतर काय होऊ शकतं, हळू सगळं सुरक्षित होऊ शकतं. तर एक मेंटल रिसेट करणं खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे. या गोष्टी सगळ्या आपण समजल्या पाहिजेत. तसेच आपला जो सिस्टमचा इश्यू पण आहे. मी तुम्हाला सांगितलं, की ग्रॅज्युएट किती होतात. फक्त एम-बी-बी-एसचे जे ग्रॅज्युएट आहेत, 1,29,000 ग्रॅज्युएट बाहेर पडतायत दरवर्षी. बाकीचे ग्रॅज्युएटचं तर अजून संख्या आहे, बरोबर. तर आपली डायरेक्शन आहे. तर ती डायरेक्शन पण आपण चेंज केली पाहिजे आणि आपण असलेल्या प्रॅक्टिसमध्ये पण व्यवस्थित काम केलं पाहिजे आपण. तर फायनल मेसेज टू स्टुडंट, बरोबर. जे ग्रॅज्युएशनमध्ये आहेत किंवा जे 11वी-12वी आहेत आणि किंवा जे पास आउट झालेले आहेत, त्यांच्यासाठी एकच मेसेज असेल, जी रिॲलिटी आहे, ती रिॲलिटी एक्सेप्ट करा. तर डॉक्टरांची संख्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि काही दिवसानंतर खूप वेगळ्या कंडिशन येणार आहेत, बरोबर. आता तुम्ही कोणत्याही लोकॅलिटीला बघितलं तर क्लिनिक, मेडिकल ह्या गोष्टी बघा किती साऱ्या दिसतायत तुम्हाला. तर सॅच्युरेशन सगळ्याच फील्डमध्ये आहे, कॉम्पिटिशन सगळ्याच फील्डमध्ये आहे. तसंच आपल्या फील्डमध्ये पण कॉम्पिटिशन येत आहे. तर त्याला तुम्ही स्वतः प्रिपेअर केलं पाहिजे, व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे पहिल्यापासूनच आणि त्या व्ह्यूनं आपण काय केलं पाहिजे, पावलं आपली टाकली पाहिजेत. खूप महत्त्वाचं आहे हे. ही रिॲलिटी तुम्हाला कुणी सांगत नाही. ओपनली पण कुणी बोलणार नाही, बरोबर. आता मी एक एज्युकेटर म्हणून पण काम करतो. माझी अकॅडमी आहे. मी मागच्या वर्षी स्टार्ट केलेली आहे, बरोबर. 31 पर्यंत स्टुडंट आहेत माझ्याकडं. तर अकॅडमिशियन म्हणून आता हा जो माझा व्हिडिओ आहे, खूप सारे विद्यार्थी बघतील, 11वी-12वीचे विद्यार्थी बघतील, ग्रॅज्युएटमध्ये आहेत ते बघतील, वेगवेगळ्या ग्रॅज्युएट बघतील, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, एम-बी-बी-एस पण बघतील. कारण माझ्या जे Instaची रील आहे त्याला एम-बी-बी-एस जे ग्रॅज्युएट आहेत त्यांचे पण कमेंट आलेले आहेत, की सोल्युशन म्हणून. म्हणजे सगळ्यांना हा जो प्रॉब्लेम आहे फेस होतोय, पण ओपनली त्यांच्यासोबत म्हणजे आपल्यासोबत बोलण्यासाठी कुणी नाहीये. तर माझा हा थोडासा तुम्हाला बोलण्याचा तसेच थोडासा गाईडन्स करण्याचा प्रयत्न होता, बरोबर. आता मी पण असं खूप एक्सपर्ट नाहीये, पण मला ज्या गोष्टी जाणवल्या, मला ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या वाटल्या, तर त्या गोष्टी काय केल्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. परत जे यंग डॉक्टर्स आहेत, ग्रॅज्युएट आहेत किंवा इंटर्नशिपमध्ये आहेत, त्यांना माझं सांगणं असेल तुमचं स्किल अपग्रेड करा. एआय येत आहे, बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजंट येत आहे. तुम्ही प्रिस्क्रिप्शन जरी लिहिलं, तर पेशंट ते फोटो काढून अपलोड करतं ChatGPTला. तर प्रत्येक मेडिसिनबद्दल माहिती मिळवतं आणि असे पण पेशंट आहेत. आपल्याला प्रॅक्टिसमध्ये असे पेशंट भेटतात. आता मी जर एखाद्या फंगल इन्फेक्शन बद्दल एक 7 दिवसाची जर मी ट्रीटमेंट दिली असेल, तर पेशंट मला डायरेक्टली 1 महिन्याने येतं. ते 1 महिन्यानंतर पेशंट स्वतःच 7 ते 7 दिवसाचं मेडिकलवर जाऊन त्या गोळ्या ट्रीटमेंट घेतं. तर अशा प्रकारे पण पेशंट आहेत. आता एखाद्या वेळेस जर आपण प्रिस्क्राईब केलं, एखाद्या पेशंटला सर्दी खोकल्यासाठी मेडिसिन. काही-काही पेशंट असे पण आहेत, की तेच प्रिस्क्रिप्शन ते बार-बार घेतात सर्दी खोकला आले, की हे असंच आहे. तसेच तुमचं स्किल अपग्रेड करा. यामध्ये सांगेन मी मल्टिपल ऑप्शन आहेत, मल्टिपल पाथ आहेत, ते एक्सप्लोर करा आणि आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्स पाहिजे आहेत इथून पुढे जगण्यासाठी. एकाच सोर्सवर आपल्याला जमणार नाही, बरोबर. त्याचसोबत तुमची जी सेल्फ रिस्पेक्ट आहे ती पण मेंटेन करा. खूपच कमी पैशावर पण काम करू नका. कारण ते तुम्हाला जरी काही विद्यार्थ्याकडे, काही डॉक्टरांकडे जरी पैसे असतात फॅमिलीला, पण प्रत्येकाकडे असतील असे नाहीये. पण तुम्ही जर कमी पैशामध्ये काम करत असाल, तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या डॉक्टरांवर होतो. तुम्ही जर 15,000 मध्ये केलं, तर दुसऱ्यांना ते 14,000 मध्येच हायर करतात, बरोबर, कॉर्पोरेटमध्ये. तर अशा प्रकारे करू नका. स्वतःची डिग्निटी मेंटेन करा, सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन करा, बरोबर. आणि फायनल ट्रूथ सांगेन, बिकमिंग अ डॉक्टर इज हार्ड, बट सर्व्हायव्हिंग इज हार्डर. इथून पुढे सर्व्हाइव्ह होणं खूप हार्डर होणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, वेगवेगळे स्किल अक्वायर केले पाहिजे आणि प्रॅक्टिस चांगली केली पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. बोलण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे, तो मी इथेच थांबवतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि
माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.